कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। नागरिकांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी खालापूरमध्ये 11 कोटी रुपयांच्या निधीमधून भव्य प्रशासकीय भवन उभारण्यात आले। आमदार महेंद्र थोरवे आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते या प्रशासकीय भवनाचं उद्घाटन करण्यात आलं। जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांची विशेष उपस्थिती या उद्घाटन सोहळ्याला लाभली होती। कर्जतचे प्रांत प्रकाश सकपाळ आणि खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। नागरिकांना सर्व सुविधा आता एकाच छताखाली मिळणार आहेत। येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र पाट्या असणारे प्रशस्त केबिन आणि स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आले। या उद्घाटन समारंभाचं औचित्य साधून अनेक सत्कार सुद्धा करण्यात आले। संपूर्ण जिल्ह्यात अनेकांचा जीव वाचवत बचाव कार्य करणाऱ्या हेल्प फाउंडेशनचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रोपिलिन टँकर पलटी झाल्यानंतर अनेकांनी धाव घेत बचाव कार्य केलं होतं, त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला। आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रशासकीय भवनाची पाहणी करत तहसीलदार अभय चव्हाण यांना नागरिकांच्या समस्या जोमानं सोडवण्याच्या सूचना केल्या। दरम्यान भावा, शिवसेना आणि भाजपा आधीपासून आहे, राष्ट्रवादी आपल्यात नंतर आली असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी महेश बालदी यांच्याकडे इशारा करत राजकीय यॉर्कर टाकला। या प्रशासकीय भवनाचं भूमिपूजन आम्हीच केलं होतं आणि आता उद्घाटन सुद्धा आम्हीच करतोय असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। की माझी दुसरी टर्म या ठिकाणी सुरू झालेली आहे। ज्या प्रशासकीय भवनाचं भूमिपूजन आम्ही केलं त्याचं लोकार्पण सुद्धा आज आम्ही या ठिकाणी करत आहोत। या गोष्टीचं मनस्वी आनंद आज या ठिकाणी होत आहे। महेशजी, या राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी असं सरकार आपण एकत्रपणे आणलं, नंतर राष्ट्रवादी आले भावा, पण आपण दोघांनी आणलं त्यानंतर राष्ट्रवादी आले, हे तू विसरू नको। भारतीय जनता पार्टीनंतर हे विसरू नये की सरकार आणताना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि मग सगळे सामील झाले, त्याचा विसर पडत चाललाय मला असं वाटतं। पण आपण हे सरकार आल्यानंतर मात्र कर्जत असेल, खालापूर असेल, या सगळ्याच परिसराचा विकास गतिमान व्हावा या दृष्टीने सातत्याने आम्ही प्रयत्न या ठिकाणी केला आणि कर्जत तालुक्यामध्ये पहिली प्रशासकीय भवन आम्ही त्या ठिकाणी उभारलं गेलं, त्याचं सुद्धा भूमिपूजन करून लोकार्पण झालं आणि आज महेशजी आणि आम्ही दोघं एकत्रपणे येऊन या ठिकाणी या खालापूर तालुक्याच्या प्रशासकीय भवनाचं लोकार्पण आमच्या दोघांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। हे खरोखरच आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे। राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे विराजमान झाले। फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राच्या विकासाचं गतिमान करण्यासाठी दोन रथाची चाकं म्हणून हा विकास गतिमान करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या दोन्ही नेतृत्वांनी केला आणि म्हणूनच खालापूर असेल, कर्जत असेल, हे दोन्ही प्रशासकीय भवनांचं लोकार्पण आज या ठिकाणी खालापूरचं होत असताना कर्जतचं सुद्धा झालेलं आहे आणि यासाठी जवळजवळ 11 कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिला आणि आज या ठिकाणी या प्रशासकीय भवनाचं लोकार्पण होत असताना खालापूर तालुका याची भौगोलिक रचना जर आपण पाहिली तर कर्जत आणि खालापूरचा काही भाग हा माझ्या मतदारसंघामध्ये येतो, तर खालापूर तालुक्याचा काही भाग उरण मतदारसंघातील महेशजींच्या मतदारसंघामध्ये येतो। त्यामुळे महेशजी आपली दोघांची दोन रथाची विकासाच्या रथाची दोन चाके म्हणून आपल्याला खालापूरचा विकास गतिमान करण्यासाठी दोघांनाही तेवढंच आपण बळाबळ घेऊन आपल्याला काम करायचं आहे। त्यामुळे खालापूरच्या विकासाला गती देण्यासाठी खालापूर पंचायत समितीचे सभापती आमचे कृष्णाजी पांगत साहेब या ठिकाणी आहेत, भाई शिंदे आहेत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना अशी एकत्रपणे अलायन्स आपण एकत्र करून या ठिकाणी विकासाला गती देण्याचं काम आपण खालापूरच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा केलेलं आहे। आज ही वास्तू सुंदर अशी या ठिकाणी उभी राहिलेली आहे
गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून तेव्हापासून असणारी ही इमारत त्या ठिकाणी जीर्ण झालेली होती. नव्याने इमारत व्हावी या दृष्टीने सातत्याने प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा सातत्याने पाठपुरावा सुरू होता आणि म्हणूनच आपण या ठिकाणी प्रशासनाची प्रशासकीय भवन उभं राहावं यासाठी या इमारतीचा निधी मंजूर करून आणला आणि आज भव्य दिव्य अशी इमारत ही या कलापूर तालुक्यातील जनतेसाठी आज या ठिकाणी खुली करण्यात आलेली आहे. या इमारतीचं वैशिष्ट्य एकच आहे की ज्या आपण कलापूर तालुक्यातील प्रशासकीय असणाऱ्या ज्या डिपार्टमेंट आहेत ते प्रत्येक डिपार्टमेंटची सगळे सहकारी एकत्रपणे एका छताखाली येऊन जनतेची कामे व्हावीत या दृष्टीने प्रशासकीय भवन या ठिकाणी उभारलं जात आहे. आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जनतेला जाऊन हा त्रास त्या ठिकाणी होत होता, प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळ्या खात्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी कामे करावी लागत होती. एकच छताखाली येऊन एकाच इमारतीमध्ये सगळे कार्यालय एकत्रपणे आली तर जनतेची कामं त्या ठिकाणी सुलभ होतील याच उद्दिष्टाने आपण या ठिकाणी हे भव्य दिव्य असं प्रशासकीय भवन या ठिकाणी उभारलं आहे. आज हे प्रशासकीय भवन कलापूर तालुक्याच्या विकासाचं खऱ्या अर्थाने विकासाला गती देण्याचं काम या माध्यमातून होतच आहे, पण एक सक्षम प्रशासन म्हणून या प्रशासकीय भवनाकडे सुद्धा पाहिलं जाईल. अशा पद्धतीचं काम या प्रशासकीय भवनातून माझं आल्यानंतर मला प्रचंड अभयजी आनंद झाला की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी ही वास्तू उभारत असताना या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्या ज्या कंपन्यांनी या ठिकाणी CSR उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन ही इमारत सुंदर व्हावी यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या इमारतीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवले जावेत, प्रामाणिकपणे जनतेला या ठिकाणी न्याय मिळावा यासाठीच हे प्रशासकीय भवन आपण या ठिकाणी उभारलं जात आहे. मी मनापासून सार्वजनिक विभागाच्या गायकवाड मॅडम तुमच्या संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय जलद गतीने आपण ही इमारत या ठिकाणी उभारली गेली आणि ही इमारत आता खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपासून खुली करण्यात आलेली आहे. त्यामुळे मनापासून सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. कलेक्टर साहेब आपल्याला सुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण सुद्धा संपूर्ण प्रशासन या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं चालवत असताना या ठिकाणी करत आहात. परंतु माझी अजून एक विनंती आहे की जसं हे प्रशासकीय भवन या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे तशी याला संरक्षण भिंतीसाठी आपण तात्काळ या ठिकाणी निधी मंजूर करून द्यावा अशा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सूचना नाही तर आपल्याला विनंती करतोय की आम्ही दोघेही या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी आहोत की या प्रशासकीय भवनाला आपण इमारतीचं स्वरूप सुंदर आपण दिलेलं आहे, परंतु संरक्षण भिंत झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीने आणि माझे या ठिकाणी स्टॅम्प वेंडर आहेत त्या ठिकाणी राहणारे छोटे त्यांना सुद्धा तात्काळ या ठिकाणी आपण जसं कर्जतला आम्ही केलेलं आहे की प्रशासकीय भवनाच्या त्या ठिकाणीच आपण स्टॅम्प वेंडर असणारे जे काय आपण या ठिकाणी आहेत काम करणार आहे गेली कित्येक वर्ष या ठिकाणी काम करतात त्यांना सुद्धा या ठिकाणी जागा एक साईडला उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्यांच्या माध्यमातून सुद्धा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी फार मोठे योगदान या सगळ्यांच्या माध्यमातून मिळेल. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, खास करून प्रशासनाला शुभेच्छा देतो आणि संपूर्ण या ठिकाणी हेल्पिंग फाउंडेशन हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये करत आहेत. आम्हाला फार अभिमान आहे की माझ्या मतदारसंघातील हे सगळे माझे सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीतून ज्या ज्या ठिकाणी अपघात होत असतो त्या त्या ठिकाणी हे सारी मंडळी एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी उभे असतात आणि खऱ्या अर्थाने जनतेला न्याय देण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आपण इरसालवाडी पाहिला असेल, आपण खोपोलीमध्ये झालेले ॲक्सिडेंट असेल, असे अनेक अपघात घडत असतात. त्या वेळेस हे हेल्पिंग करत असतात, मदतीचा हात म्हणून पुढे येत असतात. प्रशासनाबरोबर फार मोठं योगदान यांचं सुद्धा आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आज गौरव करण्यात आला, त्यांना सुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.